हे बघा इथे तुम्ही बोंबील बघताय, बोंबील बघा किती फ्रेश आहेत. हा इथे तुम्ही रावस बघताय. कसं आहे काका तुमचा मग बिझनेस पोहोचल कसा लोकांपर्यंत? तुम्हाला उलटा खुशी झाली पाहिजे आम्ही व्हिडिओ काढतून ती कशाला असतात म्हणून मराठी माणूस माग आहे आपला. जे दिलेले मी एक्सचेंज करायला ते आलेले आहेत. बघा अशी काहीतरी डिझाईन घेतली मी युनिक. तर आता मी वेअर करून घेते आता आणले तर बघा हे अल्कोहोल पॅड आहे. जेव्हा तुम्ही हे मागवणार ना नेल त्याच्यासोबतच येणार. जेव्हा तुम्ही बफ करणार ना त्याच्याचं क्लीन करून घ्या पुन्हा नेल. नमस्कार सर्वांना. तर सकाळचे 6 वाजलेत आणि आता आपण आलोत उरण करंजा फिश मार्केटमध्ये. खूप जण कमेंट करत होते का अश्विन एकदा करंजा जेटी फिश मार्केटवरती जा, तिथे खूप मासली स्वस्त आहे. तर आता आपण मार्केटमध्ये पोचलोत. जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला या मार्केटमध्ये यायचं असेल ना तर कसं यायचं हे तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला ना उरणला यायला लागेल. जर तुम्ही बसनी ट्रॅव्हल करून येत असणार पण तुम्ही व्हिडिओमध्ये ना कंटिन्यू राहा. तुम्हाला या मार्केटमध्ये यायचं की नाही हे तुम्हाला मी नंतर सांगेन. सर्वात पहिले आपण मार्केट एक्सप्लोर करूया. जर मार्केटमध्ये मच्छी जर स्वस्त असली तर मी ॲड्रेस सांगणार तुम्हाला इथं कसं यायचं. जर महाग असली तर आपण डायरेक्टली बघूया मग नंतर ते कसं करायचं ते. पण तसं पण तुम्ही गुगलवरती पण टाकलं ना उरण करंजा फिश मार्केट, उरण करंजा जेटी फिश मार्केट, तुम्ही ह्या लोकेशनवरती येऊ शकता. मी अगोदर ॲड्रेस नाही सांगत तुम्हाला. सर्वात पहिले आपण मार्केटमध्ये जाऊया, मार्केट एक्सप्लोर करूया, बघूया स्वस्त आहे का. जर स्वस्त असली ना तर तुम्हाला लगेच मी ॲड्रेस सांगणार इथे कसं यायचं. चला कंटिन्यू राहा. हे बघा इथे तुम्ही बोंबील बघताय. हा डायरेक्ट वाटा आहे का ताई? साफ करायला दिलं का? कसे घेतात साफ करायचे पैसे? 30 रुपये किलो. अरे वा मस्त. बघा 30 रुपये किलोनी इथे मासली साफ पण होते. हे बघा इथे तुम्ही बोंबील बघताय. बोंबील बघा किती फ्रेश आहेत. दादा कितीला आहे? 1200 रुपयाला. किती किलो असणार? किती किलो? 9 किलो. आणि बोंबीलची साईज पण बघा कसली मोठी साईज आहे. ओके 1200 रुपये. हा स्टिंगरी, याला पाखड बोलतात आमच्याकडं. 250 रुपयाला पाखड. आणि बघा इथे कोलंबीच्या पाट्या बघताय तुम्ही. ताई कशी देत आहे? 1500 रुपये. किती किलो आहे? 7 किलो 1500 रुपये. आणि कुप्याची पाटी 200 रुपये किलो. 200 रुपये किलो देतात कुपा. हा इथे तुम्ही रावस बघताय. कसं आहे काका? 900 रुपये किलो. 900 रुपये किलो आहे रावस. हा बेबी शार्क. इथे रेड स्नॅपर आहे 800 रुपये किलो. म्हणजे हे पीसनी घ्यायला लागेल का अख्खा पीस घ्यायला लागेल? असं कापून नाही भेटणार ना, पीसनी घ्यायला लागेल. होलसेल मार्केट आहे. ओके. हे बघा इथे अशा बोटी लागलेल्या आहेत. हे बोटीमधनं मावरा करतात इथे वरती विकण्यासाठी. हे बघा हे आहेत ना, ही ढोमी आहेत. हे बघा बघा हे बोंबील करतात बोटीमधनं आणि डायरेक्टली इकडे विकायला देतात. हे दादा आहेत आपले व्हिडिओ बघतात वाटतं. काय नाव दादा? कुणाल. कुठला? डोलगर. अच्छा अच्छा. कधीपासून व्हिडिओ बघताय आपल्या? 1 वर्ष झालं. अच्छा अच्छा. थँक्यू. खूप छान वाटलं भेटून. मग काय मच्छी घ्यायला आलंय का? घेतली का अजून घ्यायची बाकी आहे? अच्छा. हे बघा इथे बोंबील डायरेक्ट बोटीमधनं काढतात विकण्यासाठी. जवळजवळ 1200 ते 1000 रुपयाची पाटी असेल. कोलंबीची पण जवळजवळ 1300 रुपयेपर्यंत पाटी असणारी. बाकी बोटी बघा अशा लागतात इथे. आणि गर्दी बघा मार्केटमध्ये. आता खूप जणांना वाटेल का हा मार्केट महाग आहे. तर ॲक्च्युली हा मार्केट थोडाफार मला तर महागच वाटला. सांगता वेळी मला तर वाटते महागच सांगतात. कारण मी बरेच जणांचं म्हणजे जे आता होलसेलर असतात जे आपले छोट्या मार्केटमध्ये विकायला घेऊन जातात त्यांना पण बघितलं, त्यांना पण सेमच रेट आहे. हे बघा इथे काका आहेत. काकांना इथे मच्छी घ्यायला येतात ना. कुठनं आहात तुम्ही?
इथलं म्हणजे नगर नगरचे आहेत का? म्हणजे तुम्ही इथनं मासली घेताय आणि एक्सपोर्ट करता का? अच्छा अच्छा. आज काय घेतलंय? चला दाखवा जरा. चला आपण तुम्हाला काकाने काय घेतलं ते बघूया आपण. हे बघा माकली घेतली. अरे वा. किती आहे टोटल? 60 किलो. माकलीचा रेट आहे 110 रुपये किलो. हे बघा. अजून महिन्याने 15 एक तारखेच्या नंतर या मग तुम्हाला लय माल बघा. अच्छा बघायला भेटेल. हे बघा ही वाली माकली कितीला आहे ताई? 1500 रुपये. आणि बोंबील 500 रुपयाला बोंबील आहेत का? काय आला? अरे आम्ही व्हिडिओ काढतून म्हणून तर लोक येतात. तुमचा मग बिझनेस पोहोचल कसा लोकांपर्यंत? तुम्हाला उलटा खुशी झाली पाहिजे आम्ही व्हिडिओ काढतून ती कशाला असतात म्हणून मराठी माणूस मागं आहे आपला. मग हे बघा इथे वाकठे बघताय रिविन फिश. कितीला आहे? कितीला आहे दादा? 600 रुपये 600 रुपयाला. 600 रुपयाला वाकट्यांची पाटी. ही 500 रुपयाला देणार. किती किलोची असेल? 8 किलो असणार. 500 रुपयाला देणार. हा बघा हा चप्पल मासा ना लेदर जॅकेट फिश. लेदर जॅकेट कितीला आहे हा एक? 250 रुपये किलो. हे बघा याला लेदर जॅकेट फिश बोलतात. वजन हलते वाला 250 रुपये किलो. 250 रुपये किलो. ओके. आणि हलवा 600 रुपये किलो. 1 किलो मध्ये दादा किती पीस बसतील तरी पण? 2 पीस बसतील. 600 रुपये किलो. टायगर प्रॉन्सची साईज बघा कसली मोठी आहे. हा टायगर प्रॉन्स आहे. कितीला आहे? 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. वाकठ्या जे दाखवले ना 500 रुपये ते तेवढे फ्रेश नव्हते वाटत. हे बघा इथे पापलेट आहेत. खवलीवाले पापलेट. दादा कसे आहेत किलो? 1200 रुपये किलो पापलेट. 1200 रुपयामध्ये मात्र ते 1 किलोमध्ये 4 तरी पीस बसतील ना? 4 पीस 5-6 बसतात. ओके. कितीला आहे ताई कोलंबीची पाटी? ताई कितीला आहे कोलंबीची पाटी? 2200 रुपये पाटी. 2200 रुपयाला पाटी आहे कोलंबीची बघा. हे बघा जेटी फिश. कितीला आहे दादा? 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. इथे सोट कोलंबी बघताय. कशी किलो देतात ताई? 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. 600 रुपये किलो आहे हा सोट कोलंबी. इथे तुम्ही बोंबील बघताय. ताई कितीला पाटी आहे ही? 1000 रुपयाला. तर किती किलो असेल अंदाज? 8 किलो जास्त होईल. 1000 रुपये. आणि ही लालवाली कोलंबी 2000 रुपये. लालवाली कोलंबी 2000 रुपये आणि 1000 रुपये. तर बघा हा दादा बोटीची पूजा करतोय आणि इकडे बोटी लागल्यात मासलीच्या. हे बघा काय करतात माहिती आहे का? बोटीमध्ये ही मासली असतं पकडलेली, मग नंतर धक्क्यावरती बघा अशी विकायला काढतात बाहेर. तर राहिला मच्छीचा, तर आता आपण जास्त एक्सप्लोर करत बसत नाही, कारण मच्छी ना थोडी मला महाग वाटते. जर रेटमध्ये काही डिफरंट असता तर बोलू शकतो का तुम्हाला मी या म्हणून. रेटमध्ये काही तेवढा काही हे नाही कमी. तुम्ही जर बसने येत असणार ना तुम्हाला उरण स्टॉपला यायला लागेल. उरणवरनं तुम्हाला रिक्षा इकडे यायला भेटेल. आणि एक व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्ही बघितला एक म्हणजे मी ताई का काकी आता मला आठवत नाही, तर मी व्हिडिओ शूट करत होतो. म्हणजे ती व्हिडिओ शूट करून नव्हती देत, तर मी असं पण बोललो का ह्याच कारणामुळं आपले मराठी लोक मागे आहेत. कारण तुम्ही बघितलं असणार ना कधीही ना आपल्या मराठी माणसालाच म्हणजे हे झालेलं आहे, कमीपणा झालेला आहे. त्यांना लाज वाटते. बिझनेस करते ते लोकांसमोर येईल, पण ती लोक हे नाही विचार करत अरे आपण बिझनेस करतोय लोकांसमोर येणार तेव्हाच लोक आपल्याजवळ येणार, हे कधी विचार नाही करत.
तर असो, आता आपण घरी जाऊया. तसं पण आपलं श्रावण आहे, आपल्याला काही मार्केटशी काही संबंध नाही, कारण आपण मच्छी खात नाही श्रावण महिन्यामध्ये. आणि इथे मी तुम्हाला म्हणालो का मच्छीशी काय आपला संबंध नाही, कारण आपला श्रावण महिना आहे. पण आपण मच्छीची व्हिडिओ यासाठी बनवायला येतो का आपले यूट्यूब फॅमिलीमध्ये असे किती जण आहेत का ते श्रावण महिना नाही पकडत, तर त्यांच्यासाठी मी मच्छी मार्केटचे व्हिडिओ बनवायला येतो. तर आता घरी जाऊया. घरी गेल्यावरती बघूया स्नेहा तुम्हाला काय व्हेज रेसिपी दाखवते. तर आता ना दुपारचा टायमिंग आहे, थोडंसं आम्ही बिझी होतो, बाहेर गेलो होतो आणि आता 3 वाजलेत आणि भूक पण लागली. तर त्याच्यामुळे आता आम्ही बाहेरच हॉटेलमध्ये जेवायला आलो. तर जेवणाची आता ऑर्डर दिलेली आहे. आणि बघा स्नेहाने पैंजण जे दिलेले मी एक्सचेंज करायला ते आलेले आहेत. हा बघा अशी काहीतरी डिझाईन घेतली मी युनिक, थोडीशी डिफरंट पाहिजे होती मला डेली वेअरला. जसं का मी जीन्स पण वेअर करते, हा. ड्रेस पण वेअर करते, सगळ्यांवरती जाईल असं. बघा हे बघा किती सुंदर दिसतं. ठीक आहे, किती सुंदर आहेत ना. हा ना, म्हणजे काहीतरी अँटिक आहे, युनिक ना. ऑर्डर दिले, मसाला पापड आलाय. मसाला पापड नाही, शेव पापड बोलू शकतो त्याला. मसाला पापडच बोलतात, मी असंच मजाक करता. तर फायनली आमची ऑर्डर पण आली आणि आता आम्ही जेवण करतोय. जेवणामध्ये बघा मशरूम चिली सांगितले, ड्रायवाली, तंदुरी रोटी, स्टीम राईस, डाल तडका. चला या जेवायला. तर आता आम्ही घरी आलो आहोत आणि स्नेहा तुम्हाला पुन्हा एकदा, कारण तिथे लाईट नव्हती बरोबर. डिझाईन समजली नसती मी कशी हा. घेतली आहे. हे बघा इकडे दाखव जवळ येऊन. हे बघा किती छान असं शाईन करते आणि काहीतरी डिफरंट आहे. आपण जसं रेग्युलर पैंजण वगैरे वेअर करून काहीतरी अँकलेट टाईप डिफरंट डिझाईन बनवली बघा मी. आणि जे आपण जुने दिले होते ना त्याचे आपल्याला भेटले 3,500 ना काहीतरी. 3,700 म्हणजे याच्यामध्ये आपल्याला किती 1,500 रुपये एक्स्ट्रा हा, भरायला लागले. बरोबर. बस बघा दुसरं काहीच नाही. म्हणजे जुनं आम्ही हा, देऊन जुना बघा. चांदी दिला आणि नवीन पैंजण घेतलं. नवीन डिझाईन तरी आली ना. बघा मी डेली वेअर करणार आता छान. ते पडून राहण्यापेक्षा आपण, मला असं वाटतं ते पडूनच राहणार आहे, तर मी चेंज करून घेते सुंदर अशी. बरोबर. तर आज मग काय दाखवायचं आपण? आज ना आपण आता कसं तुम्ही मार्केटला गेलेले मच्छी हा. आपण आता बनवत नाही, श्रावण चालू आहे म्हणून. बरोबर. तर मी आज ना नेल आर्ट पण करणार आहे रात्री, तर ते पण थोडक्यात दाखवू का ना. 1-2 आपल्याला याच्यावरती नंबरवरती बिझनेस नंबर मेसेज आले की नेल आर्ट कशी करते, का नेहमी स्नेहा करते. तर मी विचार केला थोडा तो पण आपण हे करूया, नेल आर्ट दाखवते. हा. आणि हे बघा स्नेहाचा आजचा आउटफिट बघा, आम्ही टॅग करतोय. ज्या ताईला हवा असेल ना शॉप करू शकता. सानूचा पण बघा, सानूचा पण ड्रेस. हा सानूचा पण फ्रॉक बघा किती सुंदर वाटते. हा, सानूचा पण फ्रॉक आहे ना, आपण टॅग करूया. बघा किती सुंदर. राऊंड पण दाखवू सांग. हो चालेल, चल जायचं मग. हा, मी पहिले पैंजण घालते. कुठे ओके. जायचंय? हा? ट्रिप. काम करायचं उद्या. उद्या ट्रिप. तर आता मी वेअर करून घेते आता आणले तर. बघा किती सुंदर दिसतात. हा, काहीतरी युनिक वाटते ना. हा, हे बघा. कारण आत्ताचे कसे असे डिझाईन थोडेसे गर्ली, बघा किती सुंदर हा. शाईन करते ना. छान मस्त. आणि Actually ना, गोल्डन camera कलर, मध्ये रोज ना- कलर असं आहे. कलर आणि जस्टिफाय नाही करत कॅमेरा आपले डिझाईन, पण खूप रिअल मध्ये सुंदर आहे. हा. प्राइस काय पडली याची? 4,700 रुपये. 4,700 रुपये. हो. आम्हाला एक्स्ट्रा आमचे जुने देऊन 1,490 रुपये. भरावे लागले. हो. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि मला तुम्हाला हे दाखवायचं. आम्ही दरवर्षी FMC मार्केटला जातो आणि मोठा फणस घेऊन येतो आणि बघा असं स्टोर करून ठेवतो. आता बघा खायला काढलेत की नाही हे बघा. आणि हे कसे स्टोर करायचे फणस, आता 5वा महिना चालू आहे ना. हो. आपण आणून किती 5 महिने 5 झाले. महिने झाले. मे मध्ये आले ना, आता ऑगस्ट आहे हा बरोबर. आणि ऑगस्ट पण संपत आले. विचार करा 5 महिने झाले, अजून आता शेवटचा 1 पॅकेट राहिलंय. बघा कसे स्टोर झाले मस्त पैकी. आम्ही दरवर्षी व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्ही हे कसे स्टोर करणार म्हणून ना. हो, बघा पॅकेट मधून. चला आताच या काढलं. फणस खायला. अप्रतिम. तर आता ना आम्ही जेवायला बसतो आणि जेवायला बघा स्नेहाने मस्त पैकी व्हेज पुलाव बनवलाय. हो हो हो, सुगंध. मिक्स करून घेते मी. मटर कसं इकडे तिकडे होतात ना ते. हा, सुगंध कसला अप्रतिम असा निघालाय. आपले स्नेहा लजीज मसाले मध्ये बनवलेले आहे. मस्त. हो, व्हेज पुलाव, पापड आणि लोणचा. चला या सर्वांनी जेवायला. तर हे बघा स्नेहा आता इथे नेल आर्ट करते. हे काय करते तू? पुश करते क्युटिकलला. ओके, क्युटिकल. मला पण आता एवढं काय डिटेल मध्ये नाव वगैरे माहिती नाही. जे नेल आर्ट करतात त्यांनाच माहिती असते. बघा नाव मध्ये काय ठेवलंय, फक्त मला करता येते ना हे इम्पॉर्टंट. बरोबर ना, स्टेप्स येतात मला. नाव नाही माहित मला. आणि नेल्स कोणते कोणते लावणार आहे तू? नेल हे जे दिसत आहेत ना तुम्हाला पिंक वाले सर्व. हे बघा
ऑनलाईन ऑर्डर केलेले ना? हा, त्याचं मी ना सगळं जे काही ऑनलाईन आहे ना, मी जे काही टूल्स आणि नेल्स वापरते तुम्हाला टॅग मध्ये मिळेल. म्हणजे प्रोडक्ट जिकडे टॅग होतात तिकडे तुम्हाला प्रोडक्ट बघायला मिळेल. काय काय एकदा असं दाखवू पटकन. आता बघा हे की कटर आहे. आणि हे जे तुम्ही नेल सोबतच येणार हे दोन्ही पण. ओके. तर याची गरज नाही, फक्त कटर आणि जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे ग्लू. ओके. हा ग्लू तुम्हाला पाहिजेच पाहिजे. कमीत कमी 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस पण तुमचे नेल्स ॲज इट इज राहणार जर तुम्ही अजिबात ओले नाही करणार ते. ओके. आणि नेल्स म्हणजे पूर्ण किट आहे माझ्याकडे. हो. ओके. ह्याच्याने काय करते तू? जे एक्स्ट्रा हे असते ना ते निघून जाते बघा असं. ओके. मग ते नेल्स एकदम फिट बसतात. ओके. तर बघा आता मी पटापट सगळे स्टेप्स करून घेते कारण की टाइम होते, आपण झोपायचं पण आहे लवकर. हे बफर बोलतात याला. बफर. हां, याच्यासोबतच येते नेल. याच्यासोबत तुम्हाला एक्स्ट्रा अलग पाहिजे तर तुम्ही ते पण घेऊ शकता. बघा हे अल्कोहोल पॅड आहे. जेव्हा तुम्ही हे मागवणार ना नेल त्याच्यासोबतच येणार. जेव्हा तुम्ही बफ करणार ना त्याच्याचं क्लीन करून घ्या पूर्ण नेल. ओके. याने काय होणार, जे आपण नेल्स लावणार ना ते एकदम लॉंग लास्ट करणार. पप्पा ये ना मैंने ससर चिपकोला. अरे हा. ती तिचे करते, मी माझे करते ना जाणं. नाही मला थोडे कट पण केले, जास्त झाले मोठे का? होते. हा कट पण केले. तर हे बघा इथे क्लीन झालेले आहेत आता. तर हे बघा हे जे सेट आपण मागवतो ना नेल्सचा, आर्टिफिशियल नेल्स, त्याच्यासोबत ना असं खूप सारे शेप येतात. ओके. तर आता यांचं कसं की लेंथ खूप मोठी आहे तर मी थोडं थोडं ना बफ केलंय वरून. थोडासा शेप पुढे मागे झाला पण काय नाही, ग्लू केला ना की होऊन जाईल ते. ओके. असं बघा आता फिट करूया आपण. आणि जर हे सर्व पार्लर मध्ये करायला गेलं तर किती घेतात? 1000 रुपयापर्यंत घेतात बेसिक. हा 800-1000 रुपये. हा. ओके. मग जे त्यांचे चार्जेस असतील तसं घेतील प्रत्येकाचे. आणि हे जे तुम्ही मागवलं ते किती रुपयात आले सर्व किट? हे 300 रुपयाला 200 रुपयाला येते. म्हणजे 200 ते 300 रुपयामध्ये. हा, जसं नेल्स आपण घेणार चांगले तर ते 200 ते 300च्या आतमध्ये येते. हे बघा हे गम टाकले, गमच ना. हा, ग्लू आहे. 2 ते 3 ड्रॉप टाकायचा. ओके. नेल्स घ्यायचा असा आणि असं एकदम खेचून घ्यायचे नेल्स वरती. ओके. आणि आपण असा फिट बसवायचा आपल्या नेल्स वरती. म्हणजे हा पूर्ण किट जवळजवळ 400 रुपयापर्यंत असेल ना? हा, म्हणजे ना एकदा ग्लू घेतला तर किती वर्ष चालेल तो. हा एकदा ग्लू घेतल्यावरती भरपूर टाइम चालेल. चालते का? माझं कधीच आहे तसं. आमचं आणू तुझा आणजा दुसरा ते. आणि एक्स्ट्रा जो ग्लू असते ना, एक टिश्यू पेपर किंवा फडका घेऊन तुम्ही असं क्लीन करू शकता. सेम प्रोसेस. 2 ड्रॉप टाकायचे आणि आपण जे नखानं बफर ना केलंय ना त्याच्यावरती असा हे बघा ग्लू आहे ना असं खेचून घ्यायचा पुढे 2 वेळा. याने बबल नाही बनत मग आतमध्ये. ओके. आणि मग असं घ्यायचा लावायचं. टिपला. हे बघा एक लावला आणि दुसरा पण आता लावलाय. एकदम झटपट होते, असं काही टाइमपास नाही होत. फक्त आला पाहिजे. एकदा केला ना की नेक्स्ट टाइम पण होईल तुमच्याकडून. हो. आता एकदा सर्व बोटांना लावून दाखव मी. हा, तर आता काय झालं, याचा आणि याचा शेप बघा बरोबर बसतच नाही. कारण माझे जे हे वाला नेल आहे ना बघा वेगळंच आहे काहीतरी. तर त्याच्यामुळे आता मी हे काढते आणि दुसरेवाले लावते. हे बघा पटपट हे वाले काढूया. लावणार. फायनली नेल आर्ट झालेलं आहे. दाखव. बघा चेंज केला जसं की मी तुम्हाला दाखवला. हा. आणि शॉर्ट पण आहेत खूप. आणि आता काय झालं माहितीये का, मला काय वाटलेलं माहितीये, माझ्याकडे ऑलरेडी नेल्ड आहे. नेल आहेत म्हणून मी नेल ऑर्डर केलेच नाही याच्यामध्ये. बरोबर. गडबडीमध्ये. पण आता काय करणार आहे मी, नेक्स्ट टाइम खूप सारे नेल्स एकदाच मागून ठेवणार. म्हणजे जेव्हा सेम प्रोसेस असते जे तुम्हाला दाखवले ते. पण बघा आता हे एकदम छोटे वाटतात. हा. बघा चांगले. स्नेहाला वाटलं का तिच्याजवळ अजून भरपूर आहेत ऑलरेडी, तर त्याच्यामुळे आता नावीला हे लावायला लागले. आणि सानूनी पण केलंय बघा. हे बघा दाखवतो. हे बघा चांगलं मस्त सूट होतं ना स्किनला. हा छान वाटतात. तर तुम्ही पण करू शकता. तर चला आता आपण ह्या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.